अकोला येथील एका व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून तब्बल 19 लाख रुपये उकळणाऱ्या पती पत्नीला मूर्तिजापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। आरोपींकडून 1 लाख रुपये रोख व 2 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। व्यवसाय करणारे फिर्यादी व्यापारी स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा टावर चौक अकोला येथे गेले असता त्या ठिकाणी लता नितेश थोप ही महिला त्यांच्या संपर्कात आली। बोलण्याच्या निमित्तानं तिने व्यापाऱ्याचा मोबाईल क्रमांक घेतला आणि सतत संपर्क साधू लागली। पुढे तिने व्यापाऱ्याला 2 जुलै रोजी आपल्या गावी बोलावलं। व्यापाऱ्यात तिच्या घरी पोहोचल्यानंतर लतासोबत संवाद सुरू असताना तिचा पती नितेश प्रभाकर थोप यानं घर आतून बंद केलं। त्यानंतर पत्नीचा व्यापाऱ्यासोबत फोटो काढून तू माझ्या पत्नीवर अत्याचार केलास, याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करतो, तुझा फोटो नातेवाईकांना पाठवतो अशी धमकी दिली। भीतीपोटी व्यापाऱ्याने त्यावेळी 3 लाख रुपये त्यांना दिले। यानंतर पती पत्नीने वेळोवेळी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत व्यापाऱ्याकडून रोख व ऑनलाईन मिळून तब्बल 18,74,000 रुपये उकळले। तरीही पैशांची मागणी सुरूच राहिल्यानं व्यापाऱ्यानं त्रस्त होऊन मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली। काल मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 270/25 भारतीय न्याय संहिता 308(2), 308(6), 305 नुसार गुन्हा दाखल आहे। अकोल्यातील एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत, त्यांना मूर्तिजापूर ग्रामीण पोस्ट हद्दीतील खरबडोरे येथील लता नितेश थोप आणि नितेश प्रभाकर थोप या दोघा पती पत्नींनी सलगी दाखवून याच्या पत्नींनी त्यांना इथे खरबडोरेला भेटायला बोलवलं होतं जुलै महिन्यामध्ये। त्यानंतर तिच्या पतीने येऊन की बाबा तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, तुमची बदनामी करतो अशी भीती दाखवून मागील 2 महिन्यापासून या दोघा पती पत्नींनी त्यांना 18,74,000 रुपयाची खंडणी वसूल केलेली आहे यांच्याकडनं। तर त्यानुसार काल गुन्हा दाखल आहे। त्यांनी परत काल परवाच्या दिवशी 5 लाख रुपयाची मागणी केली होती यांच्याकडे। यांनी आपल्याला तक्रार दिल्यानंतर आपण शासकीय पंचायत समक्ष रनिंग ट्रॅप लावून या दोघांनाही रंगेहात पकडलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रेड्डी साहेब, SDPO मुळे मॅडम आणि LCBPI श्री शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या टीमने केलेली आहे। यापासून इतर लोकांना काय सूचना द्याल, असा प्रकार घडू नये म्हणून? याबाबत माझे जनतेला आव्हान आहे की असा काही प्रकार आपल्यासोबत जर घडला, फक्त हे डायरेक्टली हनी ट्रॅपच नाही, इव्हन मोबाईल किंवा फेसबुक किंवा इथनं पण तुम्हाला असं काही ब्लॅकमेलिंगचा प्रकार आला तर न घाबरता तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार द्या, कारण तुमची भीती हेच या लोकांचं हत्यार आहे। 30 ऑगस्ट रोजी काटेपूर्णा टोल नाक्यावर पोलिसांनी सापळा रचून 1 लाख रुपये घेताना पती पत्नीला रंगेहात पकडलं। त्यांच्या ताब्यातून 1 लाख रुपये रोख तसेच 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या। प्राथमिक चौकशीत आरोपी महिला सावध शोधून घरात बोलवायची व पती ब्लॅकमेल करून पैसे उकळत असावा असा पोलिसांचा कयास आहे। या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे। जनरल न्यूज करता संजीव उमक यांची रिपोर्ट, अकोला।